आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आलेला आहात. काय पाहायला मिळतं इथं? A1 टेक्नॉलॉजी, AI टेक्नॉलॉजी जी डेव्हलप झालेली आहे ती नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. मी माझ्या जिल्ह्याचा कृषी अभ्यास दौरा बारामतीला आणला आहे. मोजके काही माझे सहकारी आहेत, 20-30 त्यांना बारामती पाहायची होती, अनुभवायची होती. बारामती म्हटलं की फक्त राजकीयच तेवढा भाग बारामतीचा येतो, पण जी विकास कामं बारामतीमध्ये झालेली आहे ते बारामती काय आहे हे इथं प्रत्यक्ष आल्यानंतर कळतं. डेव्हलपमेंट वगैरे म्हणजे एक शॉर्टकट सांगायचं की बारामतीच्या लोकांचं राहणीमान उंचावलेलं असल्यानंतरचा विकास, पण तो राहणीमान उंचावण्यापर्यंत घेतले गेलेले कष्ट, हे दोन पार्ट आहेत. आणि निश्चितच आम्हाला या बाबतीत अभिमान वाटतो, पण आमचंही दुःख वाटतं की तिकडं आम्हाला असं करता येणं शक्य नाही. का नाही असं वाटतं तुम्हाला? काय त्याला जिराईत भाग तुम्ही आता पाण्याखाली आणला आहे, त्याच्यामुळं आमच्याकडच्या जिराईत भागाला एरिगेशन खाली आणण्याचं म्हणजे जे काही आम्हाला जे वाटतं, विदर्भाचा बॅकलॉग मला वाटते खूप मोठा आहे सिंचनाच्या बाबतीतला. अनेक मुख्यमंत्री विदर्भातून झाले, आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री पण विदर्भाचे आहेत. दरवेळी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हे प्रश्न ऐरणीवर येतात, पण मग अधिवेशन झाल्यानंतर हे सगळे प्रश्न गुंडाळल्या जातात. त्याच्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण किंवा शेतीला जोड व्यवसाय हे कमी करताच आलं नाही. फक्त पहिला प्रयोग वसंतराव नाईक साहेबांनी शेतीच्या संदर्भात केला होता, त्यानंतर थोडाफार शेतकऱ्याला दिलासा मिळाला, पण त्यानंतर असं कधी झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक शेतकरी या नात्यानं हे सर्व टेक्नॉलॉजी समजून घेतली पाहिजे. उगाच बारामती मोठी, भीमथडी मोठी असं न म्हणता इथं येऊन प्रत्यक्ष करतोय. आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही जाणून घ्या. शेतकऱ्यांसाठी तुम्ही स्वतःहून इथून काय घेऊन जातात आणि तुमच्या त्या ठिकाणी प्रयोग करणार आहात? शेवग्याचा एक प्रयोग दिसला आहे, कारण आमच्या भागातल्या जी जमीन आहे शेतजमीन, तिथं ऊस लागवडीसाठी ती पोषक जमीन नाही आहे. फळबाग लागवडीकरता काही जमिनी पोषक नाहीत. आता शेवग्याचं आम्हाला इथल्या सगळ्या प्राध्यापकांनी सांगितलं, तर शेवगा लागवडीचं किंवा आता काही हे फुल शेती करता येईल. आम्ही जरा बघतो, आता पहिला पाठ बघतोय केविकेचा, आणि काही करता आलं तर नक्की प्रयत्न असेल प्रामाणिक, थोडासा काहीतरी आपण करूयात डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या. हे जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना कसं फायदेशीर असेल आगामी काळात असं तुम्हाला वाटतं? आता सॅटेलाईटचं एक तंत्रज्ञान सांगितलं. तर विदर्भामध्ये एखादे माती परीक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांनी पाठवला माती परीक्षणाला, तर कृषी विद्यापीठ आहे आमच्याकडे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, त्याचा अहवाल यायला, त्याचं उत्तर यायला 1 ते 1.5 महिना लागतं. ते तुमचा वशिला जर असला तर ते 15 दिवसात भेटतं, फारच तुम्ही जवळचे असले तर 2 दिवसात भेटतं. मग इथं सांगतायत की ती काही 2 तासाच्या आत सॅटेलाईटद्वारे माती परीक्षणाचा अहवाल येऊ शकतो. पण ती टेक्नॉलॉजी ग्रामीण पातळीवर विकसित करताना जी काही पिकं घेतली त्यापासून किती साधारणपणे ते सॅटेलाईट हे करू शकतं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने जर येणाऱ्या अधिवेशनामध्ये किंवा कृषी मंत्र्यांनी थोडंफार त्याच्यात लक्ष दिलं आणि जर ती तंत्रज्ञान प्रत्येक खेड्यागावात अवगत केलं, तर निदान माती परीक्षणात माझ्याकडे जर 5 एकर शेती आहे आणि मला आता हे ऊस लागवड करायची आहे, पण मला ते सॉईल टेस्टिंग केल्याशिवाय, पाणी परीक्षण केल्याशिवाय ते पिकच घेता येत नाही. आणि त्याचे रिझल्टच आता मेला जर मी माती परीक्षण दिलं आणि जुलैला येत असलं तर ते आपल्याला दैव पिके भूमी तुकोबांनी सांगितलं, मग शेवटी कर्माच्या आधारावर राहावं लागतं, मग त्या आत्महत्या वाढतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आधुनिक जे AI टेक्नॉलॉजी आहे ती लवकर विकसित झाली पाहिजे. सॅटेलाईट करता काहीतरी तरतुदी ग्रामपंचायत करता सुद्धा ग्रामीण स्तरावर असल्या पाहिजे, आणि कृषी मंत्र्यांनी यामध्ये थोडासा पुढाकार घेतला पाहिजे. अजितदादा जसे आग्रही आहेत तसे सर्वच मंत्री आग्रही झाले तर आमचासुद्धा बारामतीच्या दिशेनं एक पाऊल पडलं तरी आम्ही आमच्या जन्माचं सार्थक झालं असं समजू. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि तुम्ही पाडा वाचून दाखवता तक्रारींचा. नेमकं कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं आणि कशा पद्धतीने होत नाही, काय प्रयत्न आहे? मी शेतकरी म्हणून पाडा वाचून दाखवला आहे. आमदार म्हणून विचारणार तर याची उत्तर माझ्याकडे दुसरी तयार आहेत, समर्थनार्थ असतील तयार आहेत माझ्याकडे उत्तर. पण एक शेतकरी या नात्यानं जे शेतकरी बोलू शकत नसतील, मला ॲज अ शेतकरी वाटतं की जे आम्ही आता मिरची बघितली इथली, हे दुर्मिळ आहे आम्हाला. किंवा निळ्या रंगाची केळी आता ते वाण विकसित केलं आहे, किंवा एक जयदीप नावाचं यांनी पेरूचं वाण विकसित केलं या केविकेनी, रत्नदीप नावाचं. तुम्ही दिसल्यानंतर रत्नदीपच विसरलो मी. तर हे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आम्हाला वाटतं झाली पाहिजे. पण विदर्भाचा शेतकरी या नात्यानं विदर्भाचा अनुशेष जो आहे, जो बॅकलॉग आहे, शेतीच्या बाबतीत जी काही अनास्था आहे ते प्रत्येक सरकारची, मी सरकारमधला आता आमदार या नात्यानं पण बोलतो, जरी मी महायुतीच्या सरकारमधला घटक असेल तरी शेतीबद्दल सरकारची अनास्था विदर्भाच्या शेतकऱ्यांबद्दल आहे. ती अनास्था दूर होण्याकरता, ती दूर केली जावी याकरता मला असं वाटते अजितदादांनी जर थोडा अधिक वेळ आमच्या विदर्भामध्ये दिला
ते देतच आहेत तसे, पण शेतकऱ्याच्या दृष्टीने जर त्यांचा अधिक वेळ मिळाला तर तिकडचे अधिकारी, तिकडचे कृषी विद्यापीठं हे सुतासारखे सरळ होतील, यात माझ्या मनात दुमत नाही. मला सांगा, मोठ्या प्रमाणात शेतकरी जो आहे तो शेतीवर अवलंबून आहे, आज देखील रोजगार नाही आहेत लोकांना, का ही अनास्था असावी असं तुम्हाला वाटतं? नाही, याला अर्थातच आता रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरता शासनाने पावलं उचलली पाहिजे अशी जरी जनतेची धारणा असली, पण जनतेने सुद्धा शासनाच्या सोबत मला असं वाटते प्रत्येक गोष्टीत त्यांनी हे केलं पाहिजे. आणि आता इथे मग आम्हाला कळलं की 1,00,000 लोकांना बारामती नगर परिषदची हद्द जी आहे, हद्दवाढीनंतर 1,00,000 मुलं MIDCमध्ये आज काम करतात या भागामधली. आणि त्या तुलनेमध्ये आमच्या भागातल्या MIDC आता ओस पडलेले आहेत. मग शेतीला जोडधंदा नाही, तुमच्याकडे धारा काढतात संध्याकाळी, दूध संघ आहे, डायनामिक्समध्ये दूध संकलन होतं, त्यातून अनेक प्रोडक्ट येतात. आमच्याकडे तसं नाही आहे. आणि हे उभं राहणं म्हणजे हे इतकं सोपं पण नाही. अरे अप्पासाहेब पवारांनी 1965 पासून उभं केलेलं हे तंत्रज्ञान आता कुठंतरी आम्हाला समजायला लागलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याला फक्त सरकारच कारणीभूत नाही, आमचीसुद्धा अनास्था, शेतकऱ्यांनी पण याच्यामध्ये अनास्था दाखवू नये. आपण सर्वांनीच काहीतरी वेगळं केलं पाहिजे. यासाठी शासनाचा पाठपुरावा करणं, आपल्या लोकप्रतिनिधीकडे जाणं, लोकप्रतिनिधींनीसुद्धा थोडंसं याच्यात जबाबदारीचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पावलं जर टाकली विकासाच्या, तर मला असं वाटतं काही नाही पण थोडंफार तर काहीतरी चांगलं शेतकऱ्यांसाठी करता येईल. वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली, कसं बघता याकडे? शेवटी तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. न्यायालयाला काही आढळलं नसेल म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडीतून जामीन मिळाला. पण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जे कोणी आरोपी त्या प्रकरणामध्ये असतील त्यांना सरकार सोडणार नाही. आणि वाल्मिक कराड असोत किंवा आणखी कोणी असोत, त्याच्यामुळे त्यात हयगय केली जाणार नाही. पण आज कोठडी मंजूर झाली तर अर्थातच तो न्यायप्रक्रियेतला एक भाग आहे. पण कुटुंबियांनी अनेक आरोप केलेले आहेत की खरं तर कशा पद्धतीने तपास चालू आहे त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नाही, कुटुंबियांच्या भावना पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत. आपल्या प्रत्येकाच्या भावना त्या मस्साजोगच्या सरपंचांची जी दुर्दैवी हत्या झाली त्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. म्हणूनच आता कुटुंबांची जे काही मागणी होती, SITची मागणी होती, CIDची मागणी होती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम नियुक्त करावी ही मागणी होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता देशमुख परिवार फिरतो आहे. मला असं वाटते न्याय मागण्याकरता त्यांची जी लढाई आहे न्याय हक्काची ती रास्तच आहे, पण सरकारवर सुद्धा त्यांचा तसा विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आगामी काळामध्ये जे कोणी त्या मस्साजोग हत्येमध्ये आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आता पालकमंत्रीपदावरून नाराजी होती परिवाराची सुद्धा आणि लोकांची सुद्धा बीड जिल्ह्यामधल्या, तरी अजितदादांनी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आगामी काळामध्ये कायदा सुव्यवस्था, जातीय सलोखा हे काही जे प्रश्न त्या बीड जिल्ह्यात उत्पन्न म्हणजे आता अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे भगवानगड जिथं संत नारायणगडांचे महंत भगवान बाबा होते, मराठा आणि वंजारी समाज जिथं एकत्र गुण्या गोविंदांना नांदत होता, पण अलीकडच्या काळामध्ये दोन्ही जातीमध्ये जे दुफळी माजवण्याचं काम काही राजकीय लोकांकडून झालं ते दुर्दैवानं फार चुकीचं आहे. ते मला असं वाटतं सामाजिक सलोखा परत अजितदादांच्या रूपानं त्या ठिकाणी निर्माण होईल. याचा अर्थ याला कोण कारणीभूत आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि आता अलीकडच्या काळामध्ये कुटुंबाच्या ज्या भावना आहेत त्यासुद्धा समजून घ्याव्या. पण मी त्या एवढं तुमच्या माध्यमातून नक्की सांगतो की कुटुंबाच्या सर्व भावना समजून अख्खं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे, गृहविभाग त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल यात शंका नाही. दुसरीकडे पालकमंत्रीपदाचा उल्लेख केला म्हणून राष्ट्रवादीनं पालकमंत्रीपद आदित्य तटकरेंना दिलं, त्याच्यावरती विरोध होतोय. दुसरीकडे नाशिकला देखील विरोध होत आहे. कसं बघता या पालकमंत्रीपदाच्या वादाकडे सध्या परिस्थिती? मला असं वाटतं की स्थगिती 2 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दिल्या गेल्याची बातमी चॅनलवर मी बघितली. आणि 26 जानेवारीनंतर म्हणजे फ्लॅग होस्टिंग कोण करतं त्यानंतर ते प्रभार घेतात का यावर सर्व डिपेंड आहे. म्हणून तिन्ही पक्षाचे दावोसवरून मुख्यमंत्री महाराष्ट्रात ज्यावेळेस येतील त्यावेळेस दोन्ही पक्ष आणि ते स्वतः त्या ठिकाणी बसून त्यावेळी योग्य निर्णय घेतील. मग रायगड आणि नाशिक कोणाकडे जाईल हे 26 जानेवारीनंतर पाहणं औत्सुक्याचं ठरेल. शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावरती की आम्हाला एक वेळ भाजपचा पालकमंत्री चालेल परंतु राष्ट्रवादीचा नको म्हणून. त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते वरिष्ठांकडे मांडलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे तो निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. म्हणून कोणाची जर काही अडचण असतील, कोणाच्या काही त्या बाबतीत मला असं वाटते की नाराजी असेल, त्यांनी अजितदादांजवळ जाऊन ती व्यक्त करावी. कृषी मंत्र्यांचं एक वक्तव्य आलं होतं काल, ते ऐकलं का आणि ऐकून काय वाटते? नाही, मी ऐकलंच नाही, खरंच नाही ऐकलं. तुम्ही सांगा ना, मी उत्तर देतो.
कृषी मंत्र्यांनी काय वक्तव्य केलं तर तुम्ही सांगा. मी कालपासून बारामती दौऱ्यावर आहे. काल रात्री 3 वाजता आम्ही बारामतीला पोहोचलो आणि काल दिवसभर प्रवासात होतो आणि सर्वांना सक्त ताकीद दिली की आपले मोबाईल पूर्ण दौरा होईपर्यंत बाहेर काढू नका. मग तो प्रोटोकॉल मी फॉलो केला. त्यामुळं कृषी मंत्री काय बोलले हे मला माहीत नाही. ते काय बोलले हे जर तुम्ही सांगितलं त्याचं 2-3% जे आहे ते कुठल्याही योजनेत भ्रष्टाचार होतो असं कृषी मंत्र्यांचं वक्तव्य. एक प्रकारे ते भ्रष्टाचाराचं समर्थन करतायत का? नाही, मला असं वाटतं की राष्ट्रवादी पक्षातला कुठलाही मंत्री असं भ्रष्टाचाराचं समर्थन करू शकत नाही. जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर याची दखल आदरणीय अजितदादा घेतील. पण एकंदरीतच या वक्तव्याकडे तुम्ही म्हणताय दखल घेतील, परंतु हे मंत्र्यांना वक्तव्य करणं योग्य आहे का? एक प्रकारे समर्थन आहे का? नाही, भ्रष्टाचाराचं कोणी समर्थन जयदीपजी करू शकत नाही. पण कोण्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता शेवटी पालकमंत्री आपल्या कृषी मंत्र्यांचं सुद्धा बोलण्याचा एक टोन आहे. प्रत्येकाचा एक बोलण्याचा टोन असतो. त्यांनी ते कोण्या ओघवत्या शैलीत कोकाटे साहेबांची एक नवीन ओघवती शैली महाराष्ट्राला या निमित्तानं माहीत पडलेली आहे. त्यांनी कोण्या ओघवत्या शैलीमध्ये म्हटलं हे एकदा बघितलं पाहिजे. खरं तर मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत. 6,25,000 कोटींची जे आहे ते करार झाल्याचं सांगितलं जाते. सुप्रिया सुळे यांनी त्याच्यावर एक फक्त टिप्पणी केली, त्याचं स्वागत केले, पण त्या म्हणतात जर जिंदालांना घेऊन जायचं असेल, कल्याणींना घेऊन जायचं असेल तर ते इथंच राहतात. मग या ठिकाणी तिकडे घेऊन जायची काय गरज, किंवा याच पद्धतीनं याच ठिकाणी करार का नाहीत केले? आता असं महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे की दावोसला करार करायचे आणि जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायचे. हा सरकारचा प्रयत्न आहे. याला मला असं वाटते सुप्रियाताईंनी पण पाठिंबा दिला पाहिजे. सुप्रियाताई, आम्हालाही वाटतं की जे काही बारामती डेव्हलप झाली असं राज्यातलं प्रत्येक शहर डेव्हलप व्हावं त्याकरता हे करार होणं महत्त्वाचं आहे. बाकी याकडे राजकीय अभिनिवेश म्हणून आदरणीय ताईंनी पाहू नये. उलट सरकारला सहकार्य ताई करतील असा ताईंचा एकंदरीत आजपर्यंतचा स्वभाव मी जो पाहिला त्या स्वभावाला साजेसं सुप्रियाताई काम करतील असं मला विश्वास आहे. आता टीका टिप्पणी इतरांनी जर केली असती तर त्याचं वेगळं उत्तर देता आलं असतं. सुप्रियाताईंनी असं करू नये, मला त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नाहीत. उदय सामंतांनी एक वक्तव्य केलेले की शिवसेनेचे काही आणि काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात अनेक शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष असतील, आमदार असतील, खासदार असतील प्रवेश करतील. कसं बघताय वक्तव्याकडे? नाही, सत्ताधारी जी लोक असतात त्यांच्याकडे साधारणपणे सर्व आमदारांचा कल असतो. नुसते उदय सामंतांच्या पक्षाकडे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुद्धा अनेक आमदारांचा कल आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता सत्तेमध्ये आपण 5 वर्ष तर काही ते स्कोपच्या बाहेर आहेत. विकास कामं जनता तुमच्या मतदारसंघात विचारते की आता काय विकास कामं म्हटली की शासनाकडे जावं लागतं. शासनाकडे अर्थात मुख्यमंत्री अर्थमंत्र्याकडे त्यांचे रेलचेल देवगिरीची अलीकडं वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळाचं तिकीट नाकारणारे पण दुसऱ्या चिन्हावर निवडून काही आलेले अपवाद हे सुद्धा राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. म्हणजे उदय सामंतांच्या संपर्कात जसे काही लोक आहेत तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात सुद्धा अनेक आमदार आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे, राष्ट्रवादीचे 1001% मी बारामतीच्या धर्तीवर खोटं बोलणार नाही. ते आमच्यासाठी पंढरपूर आहे. अनेक आमदार असे आहेत की जे स्वतः म्हणतात की ठीक आहे झाली आमच्याकडून चूक, पण आता आम्ही निवडून आलो, आम्हाला पदरात घ्या. शिर्डीचं अधिवेशनाचं समारोपी भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर तो दादांचं सांगण्याचा कल तेच होता, फक्त ते त्यांनी स्पष्ट केलं नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये तुतारी चिन्हावर निवडून आलेले अनेक आमदार किती आहेत? सध्या तरी 4-5 त्या रेंजमध्ये आहेत सध्या. पण ते आता सांगणं योग्य नाही. की तुम्ही कालचा जालन्याचा सगळा प्रवास बघा, जालन्याला कोणं प्रास्ताविक केलं, काय बोललेत, म्हणजे असे अनेक इच्छुक आहेत ज्यांची नावं घेता येत नाही. म्हणजे माझीमध्ये पण आहेत त्याच्यामध्ये माजी आहेत ना, माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत. आता तुम्ही अलीकडचं उदाहरण सतीश चव्हाण जे आहेत विधान परिषदेचे आमदार संभाजीनगरचे, त्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वात तुतारीमध्ये प्रवेश केला होता. त्याच तिकिटावर त्यांनी विधानसभा लढली म्हणजे तुतारी चिन्हावर, आणि आता परत दादांकडे आलेत. म्हणजे ते आता प्रवेश झाला त्यांचा शिर्डीला. तर सतीश चव्हाण साहेब हे एक एक्झाम्पल आहेत. असे अनेक ते काय पाईपलाईनमध्ये आहेत सध्या. आता तुम्ही सांगितलं की 4 ते 5 जण आहेत विद्यमान आमदार, आणि साधारणतः माझी किती असतील असं काय साधारणतः आकडेवारी, पुढच्या किती महिन्यात त्यांचा प्रवेश होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? माजी मंत्र्यांचा आकडा, माजी आमदारांचा आकडा खरंच म्हणजे मी असं बोलण्यासाठी किंवा मीडियामध्ये बोलण्यासाठी बोलत नाही आहे. मागं मी खासदारांच्या बाबतीत 1-2 खासदारांच्या बाबतीत नावं सांगितली होती, पण मग काही बंधनं आम्हाला येतात बोलण्याची. पण तरी सांगतो की मोठा पक्षप्रवेश तुम्हाला आता थोडं अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊन जाऊ द्या फेब्रुवारी महिन्याचं. अनेक आमदार साष्टांग दंडवत घालताना आजी माजी मंत्री आम्हाला देवगिरीवर दिसतात. दादा कुठं आहेत त्याचा शोध घेतात. ज्यांना देवगिरीवर भेटणं शक्य होत नाही ते पुण्याला भेटतात. ज्यांना पुण्याला भेटणं शक्य होत नाही
ते मुंबईला भेटतात, पार्टी कार्यालयात भेटतात, पण पार्टी कार्यालयाच्या पलीकडे ज्यांना भेटणं शक्य आहे तर ते मंत्रालयात भेटतात. आणि मग आमच्यासारखा दिसला त्यांना विचारलं काय तुम्ही कसं काय फिरकलात, ते म्हणतात दादांची भेट घ्यायला आलो. तर ती विकास कामासाठी भेट नसते, तर ती दादा मला पदरात घ्या याच्याकरता ती भेट असते. तर हे झारीतले शुक्राचार्य भरपूर आहेत, ते त्यांच्या प्रवेश झाल्यावर सांगाल त्यांचा आकडा किती आहे. खूप खूप धन्यवाद. तर होते अमोल मिटकरी ज्यांनी सांगितलं की आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक आमदार, माजी मंत्री आणि खासदार देखील पक्षात येऊ शकतात, असं जे आहे ते अमोल मिटकरी म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.